नमस्कार मित्रांनो. तर आजचा दिवस जर आपण बघितला असेल तर आजचा दिवस एकदम झकास होता आणि सगळीकडे मार्केटमध्ये आज आपल्याला हिरवळ 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 बघायला भेटते. आणि आज जो सगळ्यात महत्वाचा रेजिस्टंट होता निफ्टीचा, तो पहिला होता 22,600चा. तोही मार्केटने क्रॉस केला. त्यानंतर 22,666चा होता, तोही क्रॉस केला. 22,725चा होता, तोही क्रॉस केला. आणि त्यानंतर 22,800चा रेजिस्टंट होता, तोही क्रॉस केला. एका झटक्यामध्ये आज आपल्याला निफ्टीचे एवढे मोठे रेजिस्टंट आज सगळेच मार्केटने धाड 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 तोफा डागल्यासारखे उडवून टाकले आणि डेज हायला जाऊन निफ्टी क्लोज झाला. आणि आज आपण बघितलं एक सकाळपासून मला इथे बघायला दिसतंय जशी गॅप अप ओपनिंग झाली त्याच्यानंतर जी ओपनिंग रेंज आहे त्या रेंजचा जो ब्रेकआउट आहे त्याच्या खाली परत आपला निफ्टी आलेला नाही किंवा बँक निफ्टी आलेला नाही. फक्त एकदा एक चान्स दिला होता मार्केटनी. तो दुपारी 12-12:30 वाजता एक चान्स दिला होता. तो चान्स असा होता का या ठिकाणी आपल्याला 50 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास हा एकदा चान्स दिला होता, त्या ठिकाणी आलेला होता जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर. पण मग आता इथून पुढे काय आणि ही इतकी मोठी तेजी मार्केटमध्ये का आलेली आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आपण जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि मग आता आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आता पहिल्यांदा आपण हा जो आपला निफ्टीचा चार्ट आहे तो जरा आपण डे टाइम फ्रेम वरती लावूया. डे टाइम फ्रेम वरती आपण हा चार्ट लावल्यानंतर आपल्याला इथे काय बघायला भेटतंय तर इथे आपल्याला बघायला भेटतं, मी कायम आपल्याला सांगत असतो मार्केट नेहमी गॅप फिलअप करतं. हा इथे जो गॅप होता बघा, हा एवढा मोठा गॅप होता. आज तो गॅप मार्केटने फिलअप केला. टोटली सगळा गॅप मार्केटने फिलअप केला. आणि आणखीन त्यानंतर जरा थोडस आपण बघितलं असेल तर बघा ही गोष्ट लक्षात घ्या. एक मिनिट, हे जरा बरेचसे इथं इंडिकेटर टाकलेत मी. ओके, आता जर आपण इथे बघतोय का आपल्याला ह्या ठिकाणापासून आपल्याला जो मार्केटमध्ये थोडा ट्रेंड रिव्हर्सल झालेला होता आणि त्यानंतर कंटिन्युअसली आपण आपल्या डे टाइम फ्रेम वरती 9 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्याच आसपास आपण क्लोज होत होतो. सकाळी आपली ओपनिंगच आपली 21 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती झाली डे टाइम फ्रेम वरती जर बघितलं. आणि हा जो गॅप आहे मार्केटने तो गॅप आज आपला सगळा फिलअप केलेला आहे. मग आता याच्यानंतर काय, तर आता याच्यानंतर कुठपर्यंत निफ्टी आपल्याला जाऊ शकतो आपण ते जाणून घेणार आहोत. पण आज जरा थोडं पहिल्यांदा आपण बघूया आपल्याकडे FI चे DI चे काही आकडे जे आहेत ते आकडे आलेले आहेत का, आणि अजून बहुतेक मला वाटतंय का नाही आले. पण आता जर कालचे जर आकडे आपण बघितले असेल तर कालच्या आकड्यावरून मी काल आपल्याला बोललो होतो, काल ही 4,888 करोड रुपयाची FI ची सेलिंग झाली होती जरूर. पण काल ज्यांनी जी फ्युचर मध्ये खरेदी केली होती ती फ्युचर मधली खरेदारीचा जर आपण इकडे समोर आकडा बघितला होता तर तो 5,200 करोडचा आकडा काल फ्युचर मध्ये त्यांनी खरेदी केलेली होती आणि 4,488 करोड रुपयाची त्यांनी त्या ठिकाणी सेलिंग केलेली होती. म्हणजे नेट नेट कालचा त्यांचा आकडा खरेदीचा होता. हे काल मी आपल्याला बोललो होतो आणि काल आपल्या चॅनलवरती मी आपला व्हिडिओ पण सांगितला होता की निफ्टी 22,900 लवकरच येईल. आता हा 22,900 एवढ्या लवकर तिथं मी अपेक्षा केली नव्हती, पण ठीक आहे, जवळजवळ आता 22,860च्या आसपास आज टॉप मारलेला आहे. म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि मग आता थोडंसं आपण आता जरा थोडं बघूया का नेमकी जागतिक मार्केट काय आहे. तर म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मार्केटवरती आपल्याला व्ह्यू जो आहे तो आपल्याला व्ह्यू बनवता येईल. ओके, आता इथे आपण बघतोय काय बघायला भेटतं आपल्याला. आपल्यासाठी महत्वाची गोष्ट मी आपल्याला वारंवार सांगतोय, आपला निफ्टी ज्यावेळेस 22,000 होता त्यावेळेस मी सांगत होतो का मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी सध्या लक्षात घ्या. क्रूड ऑइल पडते, डॉलर इंडेक्स खाली येतोय आणि डाव जोन्स मध्ये करेक्शन बघायला भेटते आणि बॉन्ड यील्ड मध्ये सुद्धा करेक्शन बघायला भेटते. त्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत हे मी आपल्याला सांगत होतो. आणि आता इथे आपण बघतोय हा डॉलर इंडेक्स आता जवळजवळ 103च्या आसपास आलेला आहे. ठीक आहे, काल डाव जोन्स आपण बघितलाय 353 पॉईंट हा वरती जाऊन क्लोज झालाय. आता फ्युचर थोडासा त्यांचा मायनस आहे. कारण काय आहे, कारण आजपासून फेडची जी आहे मीटिंग तर फेडची मीटिंग आज चालू झालेली आहे आणि त्याचे जे काय आकडे त्यांच्यावाले जे येणार आहेत म्हणजेच काय असतंय किंवा नेमकी काय त्यांचा इकॉनॉमी विषयी काय म्हणणं आहे, फेडचं व्याजदर कमी केलेत का नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ते
आपल्याला उद्या रात्री 11:30च्या आसपास माहित होतील. म्हणजे फेडच्या मीटिंगचे ते मिनिट म्हणतो आपण, ते मिनिट आपल्याला उद्या रात्री बघायला भेटतील. त्याचा फरक आपल्याला मार्केटवरती शुक्रवारी आणि गुरुवारी आपल्याला त्याचा फरक मार्केटवरती बघायला भेटेल. तर हे आता ही फेडची जी काही मीटिंग आहे, फेडची आहे 2 दिवसाची मीटिंग. या 2 दिवसाच्या मीटिंगमुळे आपल्याला हा डाव जोन्स 1-2 दिवस जरा थोडासा म्हणण्यापेक्षा चांगल्याच प्रकारे व्हॉलटाईल बघायला भेटेल. आपण त्यामुळे आपल्याकडे हे जे काय आता 2 दिवस आहेत, म्हणजे आज ठीक आहे, आज आपल्याकडे जरा शॉर्ट कव्हरिंग झाली, कारण जसंही मार्केटने 22,600चा जो आपण म्हणूया मोठा रेंज होती, ती मोठी रेंज तोडल्यानंतर त्या ठिकाणी जे बरेचसे आपण कॉल असतात, त्या कॉलला शॉर्ट करणारे लोक होते, ते त्या ठिकाणी ट्रॅप झाले आणि त्यांना त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग करण्याशिवाय पर्याय नाही राहिला. पण ज्यांनी 22,600ला नाही शॉर्ट कव्हर केलं त्यांनी 22,700ला केलं. पण ज्यांनी 22,700ला नाही काय कव्हर केलं त्यांनी 22,800ला केलं. आणि आता त्यानंतर असंच अजून जे काही शॉर्ट राहिलेले असतील, जर समजा उद्याही थोडं गॅप अप ओपनिंग जर झालं तर आपल्याला उद्याही त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग रॅली थोडीफार आपल्याला येऊ शकते आणि मे बी आपण निफ्टी आपला 23,000 23,200 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. कम्युनिटीचं जर आपण मार्केट बघतोय, कम्युनिटीमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला सोन्यामध्ये सोना कितना सोना आहे बघा, आपण त्यावरती व्हिडिओ केला होता आणि काय सोन्याची अवस्था आहे. $3,043 सोनं झालेलं आहे. नंतर आजही 1.25% तेजी आहे. चांदीमध्ये 1.5% तेजी आहे आणि क्रूड ऑइल ठीक आहे, अजूनही $70 खाली क्रूड ऑइल आहे. बॉन्ड यील्डचा जर आपण विचार केला तर बॉन्ड यील्ड थोडेसे आता पॉझिटिव्ह झालेले आहेत. आणि पण आता याचा इथे जर आपण एका आठवड्याचे जर समजा त्यांचा चार्ट जर बघितला तर ते त्या एका नॅरो रेंज मध्येच आहेत, म्हणजे इतकी मोठी काय त्याच्यामध्ये तेजी आलेली नाहीये. ओके. आणि मग आता आपला जो महत्वाचा प्रश्न आहे, आज मार्केटमध्ये तेजी का आली, तर ही कारणही आहे, त्यातली मी बरीच सांगितलेली आहेत. पण त्यावेळी सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे का डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्याविषयी जे म्हणजे आता या दोघांमध्ये सीज फायर करायचं असं सध्या चर्चा चालू आहे. कुणाच्या बाबतीमध्ये चर्चा चालू आहे? आपल्या युक्रेनच्या बाबतीमध्ये. आणि मग ती जर सीज फायर जर समजा यशस्वी जर झाली तर तर मग मार्केटमध्ये आपल्याला आणखीनही चांगल्या प्रकारे तेजी मार्केटमध्ये बघायला भेटू शकते. आणि मग आता जरा थोडं आपण चार्ट वरती येऊया. चार्ट वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय बघायला भेटते बघा, हा आपला डे टाइम फ्रेमचा चार्ट आहे. आणि आपण नेहमी मी आपल्याला सांगत असतो का डे टाइम फ्रेमचा चार्ट आपण बघत चला. तो चार्ट बघितल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. बघा आता इथे आपण बघतोय तर हा आपल्याला ह्या ठिकाणी मोठा रेजिस्टन्स होता. किती होता? 22,666. तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेला होता का हा मोठा रेजिस्टन्स आहे. जसंही तो क्रॉस झाला त्यानंतर आपल्याला इथे एक अशी भली मोठी तेजी बघायला भेटली. त्यानंतरचा जो रेजिस्टन्स होता तो त्याने आज मार्केटने क्रॉस केला. बघा इथे हा क्रॉस केलेला रेजिस्टन्स, हा पहिला रेजिस्टन्स झोन होता या अराउंड आपला 22,722च्या आसपासचा, तोही त्यांनी क्रॉस केलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय का आपल्याला ह्या ठिकाणी 22,787च्या आसपासचा रेजिस्टन्स होता, तोही मार्केटने क्रॉस केलेला आहे. आणि मग आता आपल्याला जो झोन रेजिस्टन्सचा येतोय तो झोन अराउंड कुठे आहे ते आता लक्षात घ्या. इथे हा आपल्याला 22,985च्या आसपास हा आपल्याला रेजिस्टन्सचा झोन आहे. आणि आपल्याला तो झोन क्रॉस करणं जरा थोडस काय होईल, थोडस जरा आपल्याला अवघड जाऊ शकतं. कारण त्या ठिकाणी आपला हा काय आहे, 50 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे. हे आपलं डे टाइम फ्रेमचं मी सांगते तुम्हाला. आणि तो जर क्रॉस केला तर मग मे बी पॉसिबिलिटी आपल्याला कुठपर्यंत दिसते माहितीये का, तर मे बी पॉसिबिलिटी मग आपल्याला ह्या ठिकाणी जवळजवळ 23,200 300 500 600 पर्यंत मग वरची लेवल आपल्याला मोकळे होते. पण आता सध्या जर आपण बघितलं असेल तर एका दिवसामध्ये मार्केटने इथला हा जो गॅप होता तो सगळा गॅप फिलअप केलाय. आणि आता आपल्याला त्यानंतर ह्या बऱ्याचशा मोठे झोन रेजिस्टन्सचे आहेत आणि त्याच्यामध्ये अजूनही बघा आपल्याला ही एक कॅन्डल आहे. या कॅन्डलचा एक क्लोज आपण बघतो इथे आपल्याला दिसतोय 22,922, तोही मध्ये मोठा झोन रेजिस्टन्सचा आहे आता. आणि त्यानंतर 22,985. आणि तेव्हा आता इथे आपण बघतोय की ह्या ज्या 3-4 कॅन्डल आहेत, ओके बघा, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ह्या सगळ्या कॅन्डल ज्या आहेत तर आपल्याला ह्या कॅन्डल क्रॉस करणं खूप गरजेचं आहे आता. आणि त्या जर क्रॉस केल्या आपण तर मग आपल्याला त्या ठिकाणी अपटेन मूव्ह आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. आणि जर समजा त्या नाही क्रॉस केल्या तर परत मे बी आपल्याला जे लेवल आपल्याला बघायला भेटू शकतात तर अराउंड आपल्याला ह्या लेवलच्या आसपास म्हणजे 22,650
50च्या आसपासच्या लेवलच्या आसपास परत आपण रिटेस्ट करू शकतो. तर म्हणजे इथून अजून जर आपण बघितलं तर जी आपली डाऊन साईड जी आहे ती साधारणतः आपल्याला 2% आसपास, 2% नाही म्हणता येईल आपल्याला, साधारणतः 1% आसपास आपल्याला डाऊन साईड अजून आपल्याला त्या ठिकाणी निफ्टीमध्ये आहे. ओके, तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या डे टाइम फ्रेमवरती. जरा मंथली टाइम फ्रेमवरती आपण थोडं चेक करूया काय होते, काय दिसतंय आपल्याला. ठीक आहे, आता जर आपण आपल्या मंथली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर अजूनही आपण निगेटिव्ह आहोत. अजूनही कॅन्डल आपली या ठिकाणी रेडीच आहे. ओके, आता हे मी तुम्हाला सॉरी, हे आता आपल्या याच्यात 3 मंथ झाले, सॉरी मंथली टाइम फ्रेमवरती आपल्याला बघायचं होतं नाही का, 1 मंथच्या टाइम फ्रेमवरती. ओके, ठीक आहे. आता जर आपण आपल्या मंथली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आता ही कॅन्डल आपली या ठिकाणी आपली ग्रीन क्लोज झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला झोन मोठा रेजिस्टन्सचा कोणता येते आपण एकदा इथे मी तुम्हाला दाखवतो बघा. इथे तुम्हाला ही जी एक कॅन्डल दिसते रेड कॅन्डल. ओके, आता तिला कुणी 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 त्याला आपलं हँगिंग मन म्हणा किंवा काय म्हणा. ओके, बघा तिथे आपल्याला हा जो 23,089 तो मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे आणि त्यानंतर बघा इथे ही एक त्याच्या पाठीमागची जी कॅन्डल दिसते आपल्याला बघायला. ओके, बघा ही आहे आपल्याला 22,786 आणि तर आज आपण बरोबर आपण त्याच्यावरती गेलोय, पण आपण इथे या ठिकाणी 23,089 च्या खाली आहोत. आता जर आपण इथे जर हा 23,089 तोडला तर मग आपण मे बी वरती आपण इथपर्यंत जाऊ शकतो. कुठपर्यंत आपल्याला जी लेवल बघायला भेटेल त्यानंतर ही लेवल आपल्याला मग अराउंड जवळजवळ 23,750 ची लेवल बघायला भेटेल. पण आपल्याला त्या करता आपल्याला वरती जाणं गरजेचं आहे 23,090 च्या वरती, पण त्या अजून आपल्या थोड्याशा दूरच्या गोष्टी आहेत. ओके, आणि आता इथे फक्त ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल मंथली आहे आणि मंथली कॅन्डल आपण बघतोय का ही जी आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा जो काही नुकसान झालं होतं त्यातलं निम्म नुकसान त्यानं जवळजवळ भरून काढलेलं आहे. फेब्रुवारी महिन्यातलं करेक्शन ते जवळजवळ निम्म करेक्शन आपण त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आणि थोडं आता आपल्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया आणि त्यानंतर आपण आपलं थोडं विश्लेषण जाणून घेऊ. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का आपल्याला या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला चार्ट वरती कुठेही काही डॅमेज जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. हा आपला ज्या सगळ्या लॉंग पोझिशनसाठी आपला सपोर्ट असणारे किंवा स्टॉप लॉस असणारे 22,666 आणि जर आपल्याला ह्या रेंजच्या आसपास जर भेटला, समजा 22,000 आणि 700च्या आसपास जर भेटला तर त्या ठिकाणी आपण निफ्टीमध्ये बाय करू शकतो. ओके, आणि किंवा जर आता आपल्याला निफ्टीमध्ये उद्या जर बाय करायचं असेल तर आपल्यासाठी पहिला लेवल आहे 22,700 किंवा आपण 22,900च्या 22,920 च्या वरती जर गेलो तर त्या ठिकाणी आपण त्याला बाय करू शकतो. या 2 लेवल आपल्याला उद्या बाय करण्यासाठी आहेत. आणि तर म्हणजे आपल्याला उद्या बाय करायची घाई करायची नाहीये. आपण 22,920 च्या वरती जर सस्टेन झालो तर त्या ठिकाणी बाय करू शकतो किंवा 22,720 च्या आसपास जर भेटला किंवा 22,700च्या आसपास जर भेटला तर त्या ठिकाणी आपण त्याला बाय करू शकतो आणि 22,666 हा आपला निफ्टीसाठी स्टॉप लॉस असू शकतो. ओके, थोडंसं आपण इथे जाणून घेऊया का आपल्याला बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे. बँक निफ्टीने तर आज आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी दिलेली आहे. मी आपल्याला सांगत होतो का बँक निफ्टी हा आपल्याला मोठा मूव देण्याच्या तयारीत आहे. आता इथे तुम्ही बघा या ठिकाणी मी आपल्याला 48,345 चा झोन रेजिस्टन्सचा होता, तो जसाही क्रॉस केला त्यानंतर आपल्याला भली मोठी आपल्याला तेजी बघायला भेटली आणि त्यानंतर एकदाही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला एकदाही आपला 21 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज पर्यंत सुद्धा बँक निफ्टी आलेला नाहीये. आणि जो 48,800 हा आपल्याला बँक निफ्टीसाठी महत्वाचा सपोर्ट आहे आणि त्याच्या आधीचा सपोर्ट आपल्याला 49,000 आणि 74च्या आसपास आहे. आपल्याला हे सध्या मी सांगतो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. थोडंसं आपण याला आपण थोडं डे टाइम फ्रेम वरती बघूया, मग कळेल आपल्याला. आपण इथे बघतोय की आपल्याला डे टाइम फ्रेम वरती आता आपण बरेचसे मोठे झोन रेजिस्टन्सचे क्रॉस केलेत आणि आपण 9, 21 आणि 50 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आलेलो आहोत. आता आपल्याला इथून जो झोन रेजिस्टन्स असणार आहे तर तो कोणता आहे तो आपण एकदा जाणून जर घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी बघा आता इथून पुढे आपल्याला हा झोन रेजिस्टन्सच आहे, तो आहे आपला 49,750. म्हणजे पहिला झोन रेजिस्टन्सचा 49,750 तर आहेच. इथे 49,840 आणि 49,800च्या आसपास तो झोन आहे. पण आपल्याला त्याच्या आधी पहिला आता 49,500
क्रॉस करणं गरजेचं आहे. ओके बघा, हा जो का आपल्याला 49,500च्या आसपासचा झोन आहे तो आपल्याला क्रॉस करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच्या मग गोष्टी आपण करू शकतो वरती जाण्याच्या. पण पहिला आता झोन आपला रेस्टॉरंटचा आहे 49,500 आणि त्यानंतर मग आपल्याला 49,700. मग जर आपल्याला बाय करायचं असेल तर आपल्याला बाय करण्यासाठी झोन हा पहिला आपल्याला जर याच्या वरती गेला 49,700च्या वरती गेला तर त्या ठिकाणी आपण बाय करू शकतो. किंवा जर एखादा थोडा आपल्याला डीप भेटला, डीप आपल्याला 49,000च्या आसपास जर भेटला तर आपण त्याला त्या ठिकाणी बाय करू शकतो. हे दोन झोन आपल्याला बँक निफ्टीसाठी बाय करण्याचे आहेत. आणि जर आपण ह्या 49ला बाय केलं तर टार्गेट 49,700 आहे. तर 49,700ला बाय केलं तर टार्गेट आपल्याला 50,000 आणि त्यानंतर 50,200 पर्यंतची टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात. आणि तेव्हा आपण ह्या सगळ्या टार्गेटसाठी तयार राहायचं आहे. आणि मार्केटचं बिहेवियर जे आपण म्हणतो, मार्केटचं बिहेवियरच असं आहे किंवा स्वभावच असा आहे. मार्केट आपल्याला मध्ये मध्ये मोठे मोठे कॅन्डल देतं. बघा इथे आपण बघतोय, इथे आपल्याला या ठिकाणी रेड रेड कॅन्डल वगैरे अशा बघायला भेटतात, मध्ये मोठे मोठे कॅन्डल सुद्धा बघायला भेटतात. पण आता इथे कंटिन्युअसली आपण बघतोय का ह्या ठिकाणी आपल्याला तेजी कंटिन्युअसली बघायला भेटते. आणि आता ही तेजी जर आपण समजा 49,700च्या वरती जर गेलो तर ती चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. थोडंसं परत आपण एकदा आज बघूया का आपल्याकडे मार्केटमध्ये आज आपल्याला ट्रेंडिंग स्टॉक कोणते होते. आपण ट्रेंडिंग मध्ये बघतोय का आपल्याला रेमंड मध्ये जो 16% ची तेजी होती, मास्टेक मध्ये जो 15% तेजी होती, त्यानंतर त्रिवेणी मध्ये 13% ची तेजी होती, फिनोलेक्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी 11% ची तेजी बघायला भेटली. आणि जी FIDI जी ऍक्टिव्हिटी आहे त्याची काय अजून आकडे आलेले नाहीत. पण आज आपण आपल्या याच्या इंडायसेस वरती जर समजा जाणून घेतलं तर आपल्याला कुठल्या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात तेजी बघायला भेटली ते जर आपण बघितलं असेल तर आज आपल्याला निफ्टी मीडियामध्ये 3.5%ची तेजी होती आणि निफ्टी रियालिटी सेक्टरमध्ये जवळजवळ 3%ची तेजी होती. आणि त्यानंतर आपला विक्स तर मायनसच होता, तो मायनसच असणार आहे. त्यानंतर निफ्टी ॲटो सेक्टरमध्ये जवळजवळ आपल्याला तेजी बघायला भेटली 2.5%ची आणि PSU बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला तेजी बघायला भेटली 2.5%ची. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, त्याही ठिकाणी तेजी बघायला भेटली. आपल्याला निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये सुद्धा तेजी बघायला भेटलेली आहे. आणि त्यानंतर आज आपण बघतोय आपल्या निफ्टी बँक मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गेनर कोण होता तो जर आपण जाणून घेतला तर सगळ्यात मोठा गेनर आज आपल्याला होता कोण, त्या ठिकाणी IDFC फर्स्ट बँक 3.5% होता. त्यानंतर आपला ए स्मॉल फायनान्स बँक 3%, नाही तो जवळजवळ 2.5% होता. ICICI बँक मध्ये जवळजवळ 3%ची तेजी होती. कोटक बँकेमध्ये 2%ची तेजी होती आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 2% तेजी होती. HDFC बँक आपला कुठे गेला, HDFC बँकेमध्ये आपल्याला जवळजवळ 1.25%ची तेजी बघायला भेटली. आणि आता जो आपला इंडसइंड बँक होता का ज्याविषयी भला मोठं आपण बघितलं असेल मागच्या 2 दिवसापूर्वी जो मोठा कांड झाला होता, पण त्याच्यामध्ये आज आपल्याला एवढी मोठी काय तेजी बघायला भेटलेली नाही. पण ह्या चांगल्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला लुजर आज कुठलाही बघायला भेटलेला नाही. आणि निफ्टी मधले स्टॉक जर आपण बघितले तर निफ्टी मधल्या जवळजवळ सगळ्या स्टॉक मध्ये आपल्याला नाही, रिलायन्स आज आपल्याला त्या ठिकाणी मंदा होता, रिलायन्स थोडासा शांत होता. पण आज निफ्टीमध्ये ICICI बँक होता, महिंद्रा मध्ये चांगली तेजी होती, आपल्या LNT मध्ये तेजी होती, श्रीराम फायनान्स मध्ये चांगली तेजी होती, टाटा मोटर्स मध्ये आज आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटलेली आहे. लुजर्स मध्ये जर बघितलं आपण तर लुजर्स आज कोण होतं तर त्या ठिकाणी लुजर्स आज आपल्याला होता रिलायन्स. ओके, आपल्या याच्यामध्ये लुजर्स मध्ये आपल्याला या ठिकाणी बजाज फिनसर्व आणि त्याच्यानंतर भारतीय एअरटेल आणि नंतर टेक महिंद्रा, त्यानंतर रिलायन्स, याच्यामध्ये आपल्याला आज थोडंसं आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. पण जे मेजरली करेक्शन बघायला भेटलं ते बजाज फिनसर्व मध्ये का, तर आपला बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी मधला जो बजाज आणि 2 नंबरची कंपनी अलायन्स, तर हे ह्या दोघांचं कॉलिब्रेशन आहे. त्याच्यामध्ये जो काय दुसरी कंपनी अलायन्स आहे त्या कंपनीचा सगळा स्टेक हा आता बजाज फायनान्सने विकत घेतलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला याच्यावरती आज या ठिकाणी प्रेशर बघायला भेटलेला आहे. बाकी मेन दुसरं काही कारण नाहीये. आणि भारतीय एअरटेलचं बोलायचं झालं तर भारतीय एअरटेल आपल्याला नेहमीच पडत्या मार्केटमध्ये साथ देतो आणि मार्केट ज्यावेळेस तेजी असते त्यावेळेस जरा थोडासा शांत राहतो, हे त्याचं एक नेचर आहे. ओके, आणि तेव्हा आता इथे आपल्याला जरा थांबावं लागतंय. तरी आपण एकदा फायनल बघूया का आपल्याला इंडायसेस मध्ये काय बघायला भेटते. तर आपण इथे बघतोय का इंडायसेस मध्ये आपल्याला या ठिकाणी डाव फ्युचर अजून 101 पॉईंट मायनस आहे. आणि त्यानंतर बाकी आपल्या सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये तेजी तर ही जोरामध्ये चालू आहे. तेव्हा आता इथे असं मला वाटतंय का आपण इथे आता थांबू. आजच्या भागामध्ये आपण फक्त जाणून घेतलेलं आहे
मार्केटमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीमुळे तेजी आलेली आहे आणि आपला निफ्टी आणि बँक निफ्टी कुठपर्यंत आपल्याला वरती घेऊन जाऊ शकतो, आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे. अर्थातच आता हा जो काही सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला होता आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि पण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. माहिती जर चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपल्या मित्रांपर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे.